ओम देशमुख आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। ओम, या पालकमंत्री पदाच्या यादीबाबत काय अधिक तपशील तुमच्याकडे? अगदी बरोबर आहे। खरं तर गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून राज्यातील जिल्ह्यांची पालकमंत्री पद कुणाला दिली जाणार, कोणवर या सगळ्यामध्ये नेमणूक केली जाणार हे पाहिले जात होतं। आपण या सगळ्या संदर्भामध्ये आज सकाळी बातमी देखील दिली होती की आज या सगळ्या संदर्भात पालकमंत्र्यांच्या यादीची घोषणा होऊ शकते। या पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज्य सरकारनं पालकमंत्री पदांची यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे। गडचिरोलीचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्वतःकडे ठेवलंय, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे मुंबई शहर आणि ठाणे ही 2 महत्त्वाची पालकमंत्री पदं देण्यात आली आहेत। सर्वात प्रतीक्षा असलेल्या बीड बाबत जर निर्णय जो आपण पाहिला तर बीड आणि पुणे या 2 जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांना देण्यात आलेलं आहे। त्यासोबतच नागपूर आणि अमरावती या 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद बावनकुळेंना देण्यात आले। आपण जर एक एक करून पाहिलं तर अनेक महत्त्वाचे चेहरे यामध्ये आहेत। एक महत्त्वाचा मुद्दा असा देखील यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय की पालकमंत्र्यांसोबतच आता सहपालकमंत्री ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये 2 महत्त्वाचे नेते आहेत अशा ठिकाणी सहपालकमंत्री हे पद नव्यानं निर्माण करण्यात आलेलं आहे। जर मुंबई उपनगरचा आपण विचार केला तर आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा हे 2 नेते या ठिकाणी प्रशासन चालवतील असं दिसतंय। आशिष शेलार हे पालकमंत्री तर मंगल प्रभात लोढा हे सहपालकमंत्री म्हणून भूमिका बजावतील असं दिसतंय। पंकजा मुंडेंच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर पंकजा मुंडे कुठेतरी या जिल्ह्याच्या पालकमंत्री बीडच्या होतील असं दिसत होतं, मात्र त्यांच्याकडे आता कुठेतरी जालन्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। धनंजय मुंडेंचं नाव यामध्ये कुठेही दिसत नाही। धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाहीये। त्यांच्यावर जे काही गंभीर आरोप झाले होते त्यातून धनंजय मुंडेंचा पत्ता आता कुठेतरी पालकमंत्री पदाच्या यादीतून कापण्यात आलेला असं दिसतंय। सहपालकमंत्री पदाचा दुसरा अपवाद जर आपण पाहिला तर गडचिरोलीमध्ये आशिष जयस्वाल यांना सहपालकमंत्री करण्यात आले। कोल्हापूरमध्ये प्रकाश आंबेडकर जे तिथले स्थानिक नेते आहेत ते पालकमंत्री असतील, तर माधुरी मिसाळ ज्या पुण्याच्या नेत्या आहेत त्या सहपालकमंत्री होतील असं देखील या सगळ्या निर्णयातून स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर चंद्रकांत पाटील एक भाजपातलं जर आपण पाहिलं तर चंद्रकांत पाटील एक भाजपातलं महत्त्वाचं नाव चंद्रकांत पाटलांकडे सांगलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली। नाशिकमध्ये भाजप शिवसेनेमध्ये खरं तर वाद होता की हे पालकमंत्रीपद कुणाकडे जावं। अखेरीस गिरीश महाजन भाजपचे नेते भाजपचे संकटमोचक असलेल्या गिरीश महाजनांकडे आता नाशिकचं पालकमंत्रीपद देण्यात आले। गणेश नाईक भाजपचे ज्येष्ठ नेते त्यांच्याकडे पालघरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। जळगावबाबत जर आपण पाहिलं तर गुलाबराव पाटील तिथे कुठलाही फारसा बदल आपल्याला पाहायला मिळत नाहीये। सोलापूरमध्ये खरं तर जयकुमार गोरे यांचं पालकमंत्रीपद निश्चित करण्यात आले। या ठिकाणी खरं तर दत्तामामा भरणे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत ते कुठेतरी यामध्ये आग्रही होते, मात्र त्यांना ती जबाबदारी देण्यात आलेली नाहीये। जर आपण विचार केला रत्नागिरीच्या संदर्भात तर रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांच्याकडे कायम ठेवण्यात आलेलं आहे। आपण जर एक एक करून या यादीमध्ये आपण पाहायला गेलं तर अनेक महत्त्वाची नावं अनेक महत्त्वाचे बदल यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात। रत्नागिरीचा विषय असेल किंवा इतर महत्त्वाचे विषय असतील त्यामध्ये तोडगा काढण्यामध्ये कुठेतरी आता महायुतीला यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। 37 जिल्ह्यांची पालकमंत्रीपद परभणीचं पालकमंत्रीपद मेघना बोर्डीकरांना देण्यात आलेलं आहे। वर्ध्यामध्ये पंकज भोयर, गोंदियामध्ये बाबासाहेब पाटील, अकोल्याचं पालकमंत्रीपद आकाश फुंडकर, सिंधुदुर्गमध्ये नव्यानं मंत्री झालेले भाजपचे युवा नेते असलेले भाजपचे नितेश राणे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। धाराशिवचं पालकमंत्रीपद प्रताप सरनाईकांकडे देण्यात आले, शिवसेनेचे नेते आहेत। खरं तर अटकळ अशी देखील बांधली जात होती की धनंजय मुंडेंच्या नावाची कुठेतरी चर्चा होती, यामध्ये ते पालकमंत्रीपद सरनाईक यांना देण्यात आले। गेल्या 2.5 वर्षामध्ये हे सरकार स्थापन झाल्यापासून जो मुद्दा प्रकर्षाने समोर आला होता तो म्हणजे खरं तर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा रायगडचं पालकमंत्रीपद हे आपल्याला देण्यात यावं अशा प्रकारची भूमिका सातत्यानं भरत गोगावले यांनी मांडली होती, मात्र त्याला कुठेतरी पुन्हा एकदा छेद देत हे पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनील तटकरे यशस्वी ठरलेत। आदिती सुनील तटकरे या पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री असणार आहेत हे देखील या यादीतून स्पष्ट झालेले आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर यापूर्वी चंद्रपूरचं पालकमंत्रीपद हे सुधीर मुनगंटीवार आणि यासारख्या अनेक नेत्यांकडे होतं, ते आता बदलून अशोक उईके यांच्याकडे देण्यात आले। सातारा शंभूराज देसाई, रायगड सुनील वर्धा तटकरे, लातूरच्या बाबत सुद्धा अनेक तर्कवितर्क होते। लातूरमध्ये शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। हिंगोलीमध्ये नरहरी झिरवाळ, भंडाऱ्यामध्ये संजय सावकारे। छत्रपती संभाजीनगरबाबत जर आपण बोलायला गेलो तर भाजपचे अतुल सावे विरुद्ध किंवा भाजपच्या अतुल सावे आणि शिवसेनेमध्ये हा संघर्ष खरं तर पाहायला मिळत होता। त्यामध्ये संजय शिरसाट यांनी बाजी मारली। संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरचे आता पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पडणार आहेत। तर कोल्हापूरचं पालकमंत्रीपद हे हसन मुश्रीफ यांच्याकडे इतके दिवस होतं, मात्र ते आता त्यांच्याकडनं काढून घेण्यात आले। वाशिमची जबाबदारी आता हसन मुश्रीफ यांच्यावर देण्यात आली आहे।
त्यामुळे काही काही बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जसं आपण यापूर्वी देखील सांगितलं की राष्ट्रवादीला कोल्हापूरचं पालकमंत्रीपद दिलं जाऊन यासाठी अनेक प्रयत्न महायुतीतून होत आहेत, ते आता सफल झाल्याचं पाहायला मिळते. कोल्हापूरची जबाबदारी शिवसेना आणि भाजप यांच्याकडे आता संयुक्तपणे आलेली आहे. पालकमंत्री आणि सहपालकमंत्री अशा या दोन प्रकारच्या जबाबदाऱ्या या ठिकाणी आपल्याला देताना पाहायला मिळालेला आहे. पालघर आपण पाहिलं असेल, गणेश नाईक ठाणे पालघरचा जो काही राजकीय संघर्ष आहे, एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक हा संघर्ष सातत्यानं उफाळून येतो. तो मध्यंतरीच्या काळामध्ये देखील नवीन सरकारच्या स्थापनेनंतर उफाळून आला होता. त्यामध्ये आता गणेश नाईकांना पालघरचं ठाणे पालकमंत्रीपद देण्यात आलंय. वरकरणी जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेकडे 2 जिल्हे आहेत, ठाणे असेल किंवा मुंबई शहर असेल, आणि अजित पवारांकडे 2 जिल्हे आहेत, त्यामध्ये पुणे आणि बीडचा समावेश आहे. त्यामुळे कुठेतरी बीडच्या राजकारणामध्ये सातत्यानं भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, त्यापेक्षाही मुंडे विरुद्ध पवार जो संघर्ष होता, त्यामध्ये आता दोन्ही मुंडेंना अजित पवारांच्या हाताखाली काम करावं लागणार आहे. धनंजय मुंडेंसाठी खरं तर हा काळ खूप खडतर मानला जातोय. त्यामुळे आता या सगळ्या क्रायसिसमध्ये बीडची प्रतिमा उजळून काढण्यासाठी काय काय प्रयत्न होत आहेत, आणि या सगळ्यामध्ये बीडचं राजकारण जर आपल्याला बदलायचं असेल, बीडची प्रतिमा बदलायची असेल, बीडमधली दहशत आणि ज्या काही प्रकारच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळतात, त्यावर जर आपल्याला नव्यानं एक इमेज बीडची तयार करायची असेल तर अजित पवारांच्या माध्यमातून ही प्रयत्न खरं तर देवेंद्र फडणवीस करतायत असं दिसते. त्यामुळे खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अटकळी बांधल्या जात होत्या, जी संभाव्य यादी झी 24 तासने दिली होती, त्यावर सुद्धा कुठेतरी शिक्कामोर्तब होतंय असं दिसतंय. नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यासोबतच बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे देण्यात आले. गडचिरोली फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले. मुंबई शहर आणि ठाणे हे 2 जिल्हे एकनाथ शिंदेना देण्यात आलेत. एकनाथ शिंदेकडे हे 2 जिल्हे देण्याचं कारण म्हणजे हे दोन्ही शहरं शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. मुंबईमध्ये येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्या दृष्टीनं आणि ठाण्यामधील सुद्धा शिवसेनेचं वर्चस्व कायम ठेवण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अखेरीस 5 डिसेंबरच्या शपथविधीनंतर आज 18 जानेवारीला का होईना देवेंद्र फडणवीसांच्या दावोस दौऱ्यापूर्वी पालकमंत्रीपदाची नावं घोषित करून सरकारनं पालकमंत्रीपदाबाबतचा जो काही सस्पेन्स होता, जो काही वाद होता, प्रतिवाद होता, आरोप प्रत्यारोप होत होते, ते कुठेतरी त्याला फुल स्टॉप लावण्याचं काम केलंय. आणि अखेरीस पालकमंत्रीपदांची नावं घोषित करून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला काही तासांमध्ये रवाना होणार. त्या दौऱ्यापूर्वी हे खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांकडे पालकमंत्रीपद जनरली नसतं, परंतु गडचिरोलीचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घेतलं, ही एक मोठी गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला शिंदेंचं आपण म्हटलं की शिंदेंना ठाण्याबरोबरच मुंबईचे देखील पालकमंत्रीपद दिले. खरं तर तिसऱ्या बाजूला मुंबईमधून 2 महत्त्वाचे चेहरे आहेत भाजपचे. खरं तर मुंबईतून महायुतीनं 2 मंत्री दिलेत, ते दोन्ही मंत्री भाजपचे होते. त्यामध्ये आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा होते. शेलारांकडे यापूर्वी पालकमंत्रीपद नव्हतं. शेलारांना आणि लोढांना आता संयुक्तपणे मुंबई उपनगरचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. मंगलप्रभात लोढांना तर पालकमंत्रीपद देखील नाही, त्यांना सहपालकमंत्री केले. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या संदर्भामध्ये दोन्ही नेत्यांचे सुद्धा पंख छाटण्याचा प्रयत्न झालाय का, हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. त्यामुळे ही सगळी राजकीय गणितं जुळवताना, ही सगळी राजकीय गणितं जुळूनच महायुतीकडनं ही नावं जाहीर करण्यात आली असं दिसतंय. त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात यादीची घोषणा झाल्याच्या नंतर नेमकं काय काय दिसतंय, यावर काय काय प्रतिक्रिया उमटतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार. मात्र आपण जी अटकळ सकाळी बांधली होती की 26 जानेवारीपूर्वी ही नावं घोषित होतील, आणि आजच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी ही नावं घोषित झाली. त्यामुळे कुठेतरी झी 24 तासनं जी बातमी आज सकाळी दिली होती त्यावर शिक्कामोर्तब होताना आपल्याला पाहायला मिळते. अनुपमा. निश्चित ओम, खरं तर 1.5 महिना लागला. शपथविधी झाल्यानंतर 1.5 महिन्यानंतर पालकमंत्री पदाचं वाटप झालेलं आहे. खास करून बीड जिल्ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडेंच्या नावाला देखील सातत्यानं विरोध होत होता. मग ते मित्रपक्षातले धस असतील किंवा इतर विरोधी पक्ष असतील. तेव्हा बीड बद्दल तुम्ही स्पेसिफिक काय सांगाल की अजित पवारांकडे आता ते गेल्यामुळे काय बदल बघायला मिळू शकतो आणि काय संदेश जनतेपर्यंत, विरोधकांपर्यंत जाऊ शकतो? निश्चितच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाच्या नंतर दोन्ही मुंडेंकडे हे पालकमंत्रीपद देऊ नका अशा प्रकारची मागणी आधी सुरेश धस यांनी केली. त्यानंतर बीडमध्ये मोर्चा झाला. त्या मोर्चामध्ये देखील सगळ्या नाही परंतु काही व्यक्तींनी या सगळ्या मागणीला कुठेतरी दुजोरा दिला. आपलं मत या मागणीच्या बाजूने आहे असं दर्शवलं आणि दोन्ही मुंडेंना बहीण भावाला हे पालकमंत्रीपद देऊ नका अशा प्रकारची भूमिका मांडली. त्याला कुठेतरी मुख्यमंत्र्यांकडनं होकार देण्यात आलाय. खरं तर बावनकुळे यांनी 2 आठवड्यापूर्वी हे विधान केलं होतं की खरं
तर अजित पवारांकडे, राष्ट्रवादीकडे हे पालकमंत्रीपद आहे, त्यामुळे अजित पवारांनीच याबाबत निर्णय घ्यावा. तेव्हाच खरं तर हे स्पष्ट झालं होतं की याबाबत कुठलाही निर्णय भाजपकडनं होणार नाहीये. राष्ट्रवादीचाच पालकमंत्री बीडमध्ये असेल. जो तुम्ही प्रश्न विचारलात की या माध्यमातून संदेश काय देण्याचा प्रयत्न झालाय, अजित पवारांची प्रतिमा आपण आजपर्यंत पाहिली असेल तर अजित पवार हे कठोर प्रशासक मानवले जातात. चुकीच्या गोष्टींना ते कुठेही धारा देत नाहीत. प्रशासकीय पातळीवर जर आपण पाहिलं तर त्यांचा हातखंडा या सगळ्या गोष्टींमध्ये आहे. चुकीच्या गोष्टींना ते धारा देत नाहीत अशी त्यांची एक प्रतिमा आहे. बीडमधलं सध्याचं चित्र जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये कुठेतरी एक खमका प्रशासक असणं आवश्यक होतं. मुख्यमंत्र्यांकडे सातत्यानं धस यांनी मागणी केली होती की तुम्ही या बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत कुठलाही दुजोरा दिला नव्हता. अखेरीस यामध्ये सगळ्यांची मागणी लक्षात घेता, बीड जिल्ह्यातला रोष लक्षात घेता आणि गेल्या काही दिवसांमधलं बीडचं, गेल्या काही महिन्यांमधलं, गेल्या काही दिवसातलं आणि साधारणपणे 1.5 वर्षापासून बीडचं सामाजिक संतुलन जे काही बिघडलंय, मराठा विरुद्ध ओबीसी वाद असेल किंवा निवडणुकांमधल्या जय पराजयानंतरच्या ज्या काही संघर्षाच्या ठिणग्या पडल्या, या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडे हे पालकमंत्रीपद देणं खरं तर सरकारचं शहाणपण म्हणावं लागेल. अजित पवारांसारखा एक संयमी मोठा नेता, ज्यांच्याकडे अजित पवारांकडे एक मोठं नेतृत्व म्हणून पाहिलं जातं, राष्ट्रवादीचे ते आता राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहेत. त्यामुळे हे सगळे आमदार आता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यामध्ये काम करतील आणि जे काही गैरप्रकार बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यावर कुठेतरी चाप बसवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्तानं केला असं आपण म्हणू शकतो. अजित पवारांची प्रतिमा, जसं मी सातत्यानं सांगतो, अजित पवारांची प्रतिमा प्रशासक म्हणून कठोर आहे. याला कुठेतरी अजित पवार न्याय देतील आणि बीड जिल्ह्यातलं वातावरण बदलण्यासाठी अजित पवार आता प्रयत्न करतील असं सध्या तरी आपण म्हणू शकतो. एक इंटरेस्टिंग गोष्ट जर आपण दुसऱ्या जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाशिकचं पालकमंत्रीपद हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं. ते या निमित्तानं भाजपने स्वतःकडे खेचून आणले. गिरीश महाजन ज्यांचं मंत्रिमंडळामध्ये जर आपण पाहिलं तर प्रायमा फेसी पाहिलं तर त्यांचं डिमोशन झालंय. त्यांच्याकडे महत्वाची खाती होती, ग्रामविकास होतं, त्यासोबत अनेक महत्वाची खाती होती, मात्र दोन्ही खाती त्यांच्याकडनं काढून घेण्यात आली आणि 2 महामंडळांचं मिळून एक त्यांचं जलसंपदा खातं तयार करण्यात आलं आणि त्या खात्याचे मंत्री म्हणून आता गिरीश महाजन काम करतात. त्यामुळे कुठेतरी गिरीश महाजनांना सुद्धा एक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात यावं, नाशिकसारखा जिल्हा त्यांच्या हातात देण्यात यावा आणि त्या जिल्ह्याच्या माध्यमातून, त्या पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून गिरीश महाजनांना हा एक कुठेतरी त्यांचं सुद्धा समाधान करण्याचा प्रयत्न या निमित्ताने झालाय. अनेक ज्येष्ठ नेत्यांची तिकीटं खरं तर त्यांचे पत्ते कापण्यात आले, त्यांना कमी महत्वाची खाती देण्यात आली. विखे पाटील असतील, आशिष, त्यानंतर स्वतः गिरीश महाजन असतील, या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर कुठेतरी संतुलन राखण्याचा प्रयत्न देखील देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून या निमित्तानं झालाय असं आपण म्हणू शकतो. आता यावरती काय याचे रिफ्लेक्सेस येतात, काय याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरं तर बीडचं पालकमंत्रीपद खूप मोस्ट अवेटेड होतं. बीड असेल, गडचिरोली असेल, मुंबई शहर असेल, कारण मुंबईमध्ये देखील भाजपच्या वतीनं हा दावा होता. भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे म्हणत होते की दोन्ही जिल्ह्यांची पालकमंत्रीपदं, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, ही दोन्ही पालकमंत्रीपदं आमच्याकडे राहतील आणि त्यामुळे महापालिकेमध्ये आम्हाला यश मिळवायला खूप सोपं जाईल. निश्चित यामध्ये 2 पक्षातला संघर्ष देखील तितकाच पडद्याआड सुरू होता, कारण कुठेही हलक्यामध्ये किंवा खूप स्लाइटली, खूप लाईटर मोडवरती हे पालकमंत्रीपद भाजपकडे जाऊ नयेत असा प्रयत्न सातत्यानं शिवसेनेकडनं केला जात होता. त्याला कुठेतरी यश आले असं दिसते आणि मुंबई शहराचं पालकमंत्रीपद खूप महत्त्वाचं आहे. मुंबई शहराचं पालकमंत्रीपद हे आता स्वतः एकनाथ शिंदे सांभाळणार आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये आता येत्या काळामध्ये पक्षवाढीसाठी दोन्ही पक्ष, महायुतीतले 2 महत्त्वाचे पक्ष, भाजप असेल किंवा शिवसेना असेल, शिंदेची शिवसेना असेल, हे दोघेही प्रयत्न करतील आणि त्यासाठी हवं असलेलं सगळं मनुष्यबळ, सगळे संसाधनं, सगळ्या प्रकारच्या गोष्टी दोन्ही पक्षाकडे पुरवल्या जातील. कारण या दोन्ही पक्षांचं टार्गेट असणार आहे ते म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं मुंबईनंच उद्धव ठाकरे गटाला कुठेतरी तारलं होतं. मुंबई MMR रिजनमधून 10 जागा उद्धव ठाकरेंनी जिंकल्या, त्यामुळे त्यांच्या जागा किमान 20 पर्यंत जाऊ शकल्या. त्यामुळे मुंबईतलं उद्धव ठाकरेंचं वर्चस्व कमी करणं आणि त्या ठिकाणी महायुतीची पर्यायानं भाजपची महापालिकेमध्ये सत्ता आणण्यासाठी प्रयत्न कसोशीने प्रयत्न तेव्हा महापालिका निवडणुका, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनुषंगानं जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्या पक्षाकडे असावं, आपल्या मंत्र्यांकडे असावं अशी प्रत्येकाची जिद्द होती आणि त्यामुळे 1.5 महिना लागला पालकमंत्रीपद मिळायला, त्याचं यादी जाहीर व्हायला. मात्र आता या पालकमंत्रीपदांचं वाटप झालेलं आहे. ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.